हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आषाढी एकादशीची पूजा कशी केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कुठलाही सणवार म्हटलं की आपण देवघराची स्वच्छता करतो, देवांना उजळवतो. एकादशीच्या आदल्या दिवशीच देव उजळून ठेवले होते, कारण लहान बाळ असल्यामुळे एका दिवशी हे सगळं करणं शक्य नव्हतं. आज सकाळी कामाची गडबड माझ्या मागे होती, पण मात्र या दोघीच सकाळी लवकर उठून बसल्या. जणू काही ह्या दोघींनाच सगळे कामं करायचे आहे. चला असो, शेवटी या दोघींना बघत बघत सगळे कामं करायची आहेत. डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच खूप दिवसानंतर रांगोळी काढली, त्याच्यामुळे काय काढू काही सुचत नव्हतं. जशी जमली तशी काढली. शेवटी सुंदर दिसण्यापेक्षा काढली याच्यातच समाधान होतं. तर आषाढी एकादशी म्हणजे काय? तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात. तर आता हे शुक्ल पक्ष म्हणजे काय? जर तुम्ही बघितलं असेल आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात. एक असते कृष्ण पक्ष आणि दुसरा असतो शुक्ल पक्ष. जो कृष्ण पक्ष असेल तिथे कृ असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल आणि जिथे शुक्ल पक्ष असेल तिथे शू असं लिहिलेलं दिसेल. पौर्णिमेनंतर चंद्र कमी होत जातो, तो आहे कृष्ण पक्ष आणि अमावस्येनंतर चंद्र वाढत जातो, तो आहे शुक्ल पक्ष. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होतात. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि इथून पुढील 4 महिने चातुर्मास पाळला जातो. या दिवशी विठुरायांचे भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात आणि विठू नामाचा गजर व हरिपाठही करतात. तर मी इथे माझी पूजा करायला सुरुवात केली आहे. काही स्पेशल दिवस म्हटलं, सणवाराचा दिवस म्हटलं की पूजेला नेहमीपेक्षा थोडा जास्तच वेळ लागतो आणि त्यात जर लहान मुलं असेल तुमच्याकडे तर मग तर अजूनच वेळ लागतो. सगळ्या देवांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यांना वस्त्र घालून दिली. देवांची वस्त्र घातल्यानंतर खूपच छान दिसतात. दिवा प्रज्वलित करून घेतला, दिव्याला हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर सगळ्या देवांना सुद्धा हळदी कुंकू लावले. असं म्हणतात की आजच्या दिवशी उपवास करणं हे खूप छान असतं. का बरं, पण ते मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा कॉमेंट करून. आजच्या दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण करावे. जय श्री रामकृष्ण हरी याचा जप करू शकतो. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम जर आपल्याला येत नसेल तर आपण यूट्यूबवर सुद्धा ऐकू शकतो. तर पूजा करता करता आपण हा विष्णू सहस्त्रनाम लावून ऐकू शकतो. दिवसभरात जितकं होईल तितकं जय श्री रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचाही आपण जप करू शकतो. तसं मला पण काही खूप जास्त माहिती नाही आहे, पण जितकं मी वाचलं आहे तेवढं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. एकादशीची माझी पूजा ही अगदी साधी सरळ सिंपल आहे, जी कोणीही करू शकते या पद्धतीची आहे. सगळ्यात आधी मी गणपतीची पूजा करते, गणपतीला आवाहन देते आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करते. गणपतीला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करते आणि सोबतच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्राचा सुद्धा मी जप करते. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची पूजा करते, त्यांना फूल अर्पण करते, दिवा प्रज्वलित करते आणि अगरबत्ती लावून ओवाळते आणि घरी जे काही फळं असतील ते फळं देवापुढे ठेवते आणि त्यानंतर आरती करून घेते आणि अशी ही साधी सरळ पूजा मी एकादशीला करत असते. तेवढ्यातच पिल्लूचा आवाज आला, तर ती झोपेतून उठली होती. तिला घेतलं बाजूला ठेवलं आणि राहिलेली आरती पूर्ण करून घेतली. तुम्हाला माझी ही आषाढी एकादशी निमित्ताची पूजा कशी वाटली नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ते नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये करू शकता. थँक्यू.